प्लॉट विकसित करण्यासाठी आणि बियर शॉपीला भांडवल म्हणून घेतलेली 26,500,000 रुपये रक्कम परत करण्यास नकार देऊन एका व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी प्रफुल्ल महादेव कमलाकर राहणार सुरेखा पॅलेस 80 फुटी रस्ता इंटक भवन समोर विश्रामबाग यांनी संशयित राजू उर्फ रशीद खान बाबासाहेब जमादार राहणार डी मार्टच्या मागे 100 फुटी रस्ता सांगली याच्या विरुद्ध सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी, फिर्यादी कमलाकर यांचा कुपवाड MIDC मधील प्लॉट विकसित करण्यासाठी संशयित जमादार याने 15 लाख रुपये घेतले होते। या रकमेवर 25 लाख रुपये देण्याचे मान्य केलं होतं। तसेच मिरजेतील गुरु बियर अँड वाईन शॉप चालवण्यासाठी फिर्यादी कमलाकर यांच्याकडून 12 लाख रुपये घेतले होते। दिनांक 16 नोव्हेंबर 2017 ते दिनांक 25 जानेवारी 2018 या कालावधीत हा प्रकार घडलाय। फिर्यादी कमलाकर यांनी संशयित जमादार यास बँकेतून ऑनलाईन 26,25,000 रुपये दिले होते। वारंवार मागणी करूनही जमादार यांनी टाळाटाळ केली। त्यामुळे फसवणूक झाल्याचे कमलाकर यांच्या लक्षात आले। त्यामुळे जमादार विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय।